काल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, महाराष्ट्राचं वैभव, एक बहुजनांचा नेता अजितदादा यांच्या दुःखद अशा निधनाची बातमी येऊन कोसळली आणि संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी सुन्न झाला। चिखली असेल, बुलढाणा जिल्हा असेल, बुलढाणा जिल्ह्यातल्या सर्वच नागरिकांना, कार्यकर्त्यांना हा अतिशय मोठा धक्का या ठिकाणी बसलेला आहे। आम्ही चिखली शहरामध्ये या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असेल, शिवसेना असेल, भाजप असेल, सर्वच पक्ष, काँग्रेस असेल, सर्वच पक्षांनी या ठिकाणी आज बंदचं आवाहन करून या ठिकाणी अजितदादांना श्रद्धांजली या ठिकाणी अर्पण करायचे या ठिकाणी आम्ही प्रयोजन केलेलं होतं आणि नागरिकांनी उत्स्फूर्तपणे या बंदला या ठिकाणी शहरामध्ये प्रतिसाद दिलेला आहे। आता सर्वच जण या ठिकाणी दुःखात आहेत। रविवारी आंबेडकर वाटिकेमध्ये शोकसभेचं, सर्वपक्षीय शोकसभेचं आयोजन या ठिकाणी आम्ही सर्वजण करत आहोत आणि सर्व पक्षांच्या वतीने, सर्व जिल्ह्याच्या वतीने, सर्व चिखलीकरांच्या वतीने अजितदादांना विनम्र अशी श्रद्धांजली आम्ही सर्वजण अर्पण करतो। परिवाराचा जर विचार केला तर गेल्या 25, 30, 40 वर्षांचा ऋणानुबंध या ठिकाणी चिखलीचा आणि पवार परिवाराचा या ठिकाणी आहे। आदरणीय पवार साहेब असतील किंवा अजितदादा असतील, मागच्या 4-5 वेळा अजितदादा चिखली येथे येऊन गेलेले आहेत। चिखली येथे जेव्हा युवक मेळावा आम्ही 2006 मध्ये घेतला होता, त्या ठिकाणी अजितदादा या ठिकाणी आले होते। नंतर शिवयात्रा त्यांनी जी काढली होती, तर या शिवयात्रेच्या दरम्यान अजितदादा चिखली येथे येऊन गेले होते। आता अतिशय 1 महिन्यापूर्वीची गोष्ट आहे की गावंडे सरांचे, राष्ट्रवादीचे जे आमचे उमेदवार होते, त्यांच्या प्रचारार्थ अजितदादा या ठिकाणी येऊन गेले। जिल्ह्याच्या विकासामध्ये अतिशय मोठं योगदान अजितदादांचं या ठिकाणी राहिलेलं आहे आणि जिल्हा नेहमीच अजितदादांच्या या स्मृतींना जपेल आणि त्यांना आम्ही विनम्र असं अभिवादन या ठिकाणी सर्वजण करत आहोत।